नमस्कार. श्रीदेवी किचनमध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते. आज मी बनवणार आहे पंजाबी आलू पराठा. पंजाबी आलू पराठा दह्यासोबत, चटणीसोबत, सॉससोबत खाण्यासाठी कसे बनवतात यासाठी सुरुवात करूया. इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. पीठ व्यवस्थित गाळून घेतलं आहे. यामध्ये टाकले एक 4 चमचे बेसन पीठ, त्याचबरोबर टाकले स्वादानुसार मीठ आणि 2 चमचे एवढं तेल टाकलं आहे. हे तेल, मीठ हे सगळं पिठाला मस्त असं मिक्स करून घेतलं आहे. आणि आता थोडं थोडं पाणी टाकून पीठ मस्त असं चुरून घ्यायचं आहे. पीठ पोळ्यांसारखंच मळायचे. चपातीच्या पिठाला मळतो तसेच मळायचे. त्यापेक्षा जास्त सैल नाही मळायचे किंवा पातळ नाही, घट्टसरच मळायचे. आणि मग नंतर पीठ व्यवस्थित चुरून त्याला थोडंसं असं तेल लावून नरम करून घ्यायचे. हे पहा, हाताने असं तेल लावून आणि एक 10 ते 15 मिनिटांसाठी आपण या पिठाला आता झाकण ठेवू. पीठ मुरतंय तोपर्यंत बटाटे किसून घेऊ. इथे मी 5 बटाटे उकडले. हे पहा, या पद्धतीने यामध्ये टाकू 1 चमचाभर असं मिरची पावडर. तिखट तुमच्या गरजेनुसार टाका. हातावर क्रश करून कस्तुरी मेथी टाकली आहे. त्याचबरोबर टाकलाय जिरे, लसूण, हिरवी मिरचीचा ठेचा आणि हातावर क्रश करून ओवा टाकला आहे. त्याचबरोबर टाकले जिरेपूड, हे चाट मसाला टाकलाय अर्धा चमचा, चिरून घेतलेली बारीक कोथिंबीर आणि स्वादानुसार मीठ. हे सर्व मिक्स करूया. आता यामध्ये टाकूया चिरलेला कांदा. कांदा शेवटीच टाकायचा, नाहीतर बटाट्याच्या सारणाचं थोडंसं पाणी होण्याची शक्यता असते, पातळ होण्याची शक्यता असते. मी असे गोळे करून घेतले सारणाचे. जेवढे पराठे बनवायचे तेवढे मी असे गोळे करून घेतले गोल गोल. आता आपण पीठ उघडून बघूया. पीठ आपलं मस्त असं नरम झालंय, मुरलंय चांगलं. आता थोडंसं तिंबून घेऊया. थोडंसं तेल टाकून तिंबून घेऊया. हे पहा, इथे मस्त असं पीठ झालं. आता लिंबा एवढा कणकेचा गोळा घेतला आहे मी आणि सारणही तेवढंच घेतलं. त्यापेक्षा थोडं जास्तच आहे सारण. याचा तवा ठेवला आहे, तवा गरम होतोय. तर आता आपण हे कणकेचा गोळा बिलकुल पुरणाच्या पोळीची जशी पद्धत आहे त्याच पद्धतीने करूया. एका हाताने अंगठीच्या साहाय्याने सारण दाबूया आणि असं मोदकासारखं गोल करून कणिक वरती घेऊन येऊ. हे पहा, या पद्धतीने जी उरलेली कणिक आहे ना ती तिथेच दाबून द्यायची आणि तांदळाच्या पिठीमध्ये मस्त असं पेढेसारखं करून घ्यायचं. मी इथे तांदळाची पिठी वापरली आहे. तुम्हाला हवे तर तुम्ही गव्हाचं पीठही वापरू शकता, पण तांदळाच्या पिठीने पराठा खाली चिटकत नाही. तर हे पहा, मी या पद्धतीने लाटून घेतलं आहे. मस्त काठोकाठ सारण भरलं गेलं आहे. तव्यावर आता 1 चमचा भरून असं तेल टाकलंय. पराठा टाकून घेऊया. थोडंसं असं फिरवून घेऊ पराठा. तेल टाकून बबल आले की पलटवून घेऊ या पद्धतीने. हे पहा, आजूबाजूने तेल टाकू, शेकून घेऊ मस्त असं. पंजाबी पराठे आहेत तर ह्याला तेल किंवा तूप भरपूर असं टाकलं तर मस्त असा पराठा होतो. तर मी इथे तूप वापरते, तुम्ही हवं तर तेल वापरू शकता. तर तुपाने पंजाबी पराठ्यांना मस्त असं टेस्ट येते. तर हे पहा, मी दोघी बाजूने खूप असं तूप वापरून पराठा शेकून घेतला या पद्धतीने. आता एक दुसरी पद्धत तुम्हाला दाखवते. थोडंसं तेवढंच लिंबाच्या आकाराचा कणकेचा गोळा घ्यायचा, थोडंसं लाटून घ्यायचं. त्यावर टाकूया 1 चमचा भरून असं तेल. वरून थोडीशी पिठी भरायची. पिठी टाकल्यानंतर सारणाचा गोळा ठेवायचा आणि एक कणकेच्या कडा अशा घेऊन चालायच्या. हे पहा, सगळं मोदकासारखं जमा करून घ्यायचं आणि उरलेलं थोडंसं तिथे प्रेस करायचं. पुन्हा पिठामध्ये मस्त असं घोळून घ्यायचं आणि हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा. हे पहा, तव्यावर मी पुन्हा तूप टाकले आहे. त्यावर पराठा टाकला आहे. आजूबाजूने कडेने तूप सोडलंय. बबल्स आले की पराठा पलटवूया. पुन्हा तूप टाकूया. पंजाबी पराठे आहेत तर तूप थोडंसं जास्तच हवंय.
हे पहा मस्त असा पराठा फुगतो. दोघं बाजूनी पराठे मस्त असं शेकून घेतले. तर आपला पराठा दुसराही तयार आहे. तर याच पद्धतीने मी सर्व पराठे असे बनवून घेते. तुपाचं प्रमाण थोडंसं जास्त वापरायचं. पंजाबी पराठे एकतर खायलाही मस्त होतात, खूप अशी मस्त टेस्ट लागते. हे पराठे तुम्ही एक दिवसभरात सकाळ ते संध्याकाळपर्यंत ही खाऊ शकता. मस्त असे लागतात एकदम उरल्यावर. थोडासा तुपाचा वापर जास्त केला तर मस्त टम्म असे पराठे फुगतात. हे पहा, पराठे हे खूप मस्त होतात. पंजाबी पराठे आहेत तर तूप आणि दह्याचा वापर जास्तच पाहिजे. आपल्या देशाचे वेगवेगळे राज्य आहेत, तर वेगवेगळ्या राज्याची वेगवेगळी खाण्याची खासियत आहे. तयार आहेत आपले पंजाबी आलू पराठा. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. धन्यवाद.